पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, सर्व काही करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आम्हाला स्वर्गामध्ये नेऊ इच्छितो. परमेश्वर आमच्यावर खूप प्रेम करतो आणि त्या प्रेमापायी परमेश्वर आमचा आत्मा नष्ट नाही व्हावं ह्याच्यासाठी परमेश्वर पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांनी काय काय केलं पहा. आपल्या पुत्राला पाठवलं. आपल्या पुत्राला पाठवून आम्हाला मुक्तीचा संदेश दिला. आपल्या पुत्राद्वारे आम्ही कसं पापापासून मुक्त व्हावं हे आम्हाला शिकवलं. आम्ही सत्य समजून घ्यावं, देवाला ओळखावं, देवाच्या इच्छेनुसार चालावं, देवावर विश्वास ठेवावा आणि आम्ही आणि दुसऱ्याला देवाचा मार्ग दाखवून सांगून आम्ही सर्व स्वर्गामध्ये जावं ही देवाची योजना. आणि त्याच्यासाठीच आम्ही पाहतो हे मिशन. आम्ही आमच्या या भागामध्ये किंवा या जगामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त आला, येशू ख्रिस्ताने आपले चेले बनवले आणि चेले बनवून ते चेले लोक येशूच्या नंतर या देशामध्ये पसरले. आणि त्यांनी काय केलं पहा. त्यांनी निस्वार्थपणे सेवा केली. निस्वार्थपणे सेवा करून परमेश्वराचा मार्ग आमच्यापर्यंत पोहोचवला, परमेश्वराचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचवला, अशासाठी की संपूर्ण मानव जातीचे तारण व्हावं. त्याच्यामध्ये स्वार्थ काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून काही पैसे घेतले नाही आणि आमच्या मोबदल्यामध्ये त्यांनी काही मागितलं नाही. एक मोफत तारण दिलं. परमेश्वर हे कोणाचे कार्य आहे? परमेश्वर. परंतु काय झालेलं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या या भागामध्ये देवाने आपले लोक निवडले आणि देव अजूनही कार्य करत आहे. सर्व काही देवच करत आहे. परंतु हे जे देवाचे कार्य आहे हे कोणाला आवडत नाही? दुष्ट लोकाला आवडत नाही. म्हणून आम्ही पाहतो जगामध्ये जे लोक पित्या परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या मागे हे दुष्ट लोक काही ना काहीतरी अडथळा आणत आहेत. काही ना काहीतरी रुकावट, काहीतरी बंधन, काहीतरी बाधा आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरी परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही घाबरण्याची गरज नाही, आम्ही मागं सरकायची गरज नाही. कारण हे जे करणारा कोण आहे? देव आहे, परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वराचे कार्य करत आहोत. आम्ही मन मोकळेपणानं देवावर विश्वास ठेवावं, देवाला स्वीकार करावं, देवाचे वचन आपण आत्मसात करावं आणि आम्ही दुसऱ्याला ते वचन सांगावं. ख्रिस्ताचा संदेश आम्ही आपल्या जीवनाद्वारे, आपल्या कार्याद्वारे लोकांपर्यंत पोचवावं. हे पोचवणे एक आशीर्वादाचं कार्य आहे आणि हे देवाचं कार्य आहे. आणि देव आम्हाला कधी टाकून देणार नाही. आणि म्हणून आपण कोणत्याही गोष्टीला न घाबरता, कोणत्याही गोष्टीला बळी न जाता आपण सत्याचे काम करावं. आम्हाला कोणी काही करू शकणार नाही. कारण काय आहे? आमच्या पाठीमागं देव आहे. म्हणून आम्ही जे काही आम्हाला लाभलेलं आहे ते आपण सत्यानं करावं. आणि दुसरी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे आमच्या महाराष्ट्रामध्ये जे अँटी कन्व्हर्शन बिल जे लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे हे देवाचे कार्य रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, आपण त्याच्यामध्ये संतुष्ट मानूया प्रिय बंधू आणि भगिनींनो. काही हरकत नाही. देव करणार आहे सगळं काही. मी कोणाला बाप्तिस्मा दिला म्हणून तेव्हाच तो त्याचं तारण होते असं नाही. देव त्याचं तारण कसंही करते. कारण जो देवावर विश्वास ठेवतो, देवाला स्वीकार करतो, तो अंतःकरणाने देवाला हाक मारतो, अंतःकरणातून देवाची प्रार्थना करतो, त्याचा बाप्तिस्मा नाही झाला तरी देव त्याचं तारण करणार. कारण त्याचं मन, देव काय पाहते? देव मन पाहते. आणि म्हणून आपण नाराज व्हायची काही गरज नाही. कारण सर्व काही करणारा देव आहे.
आम्हाला मोबदला देणारा देव आहे, आमच्या कार्याला यश देणारा देव आहे. म्हणून आमचे कार्य आपण चालू ठेवूया, माघार नाही घ्यायचं. परंतु ज्या कामासाठी आम्हाला बंदी आलेली आहे ते आपण स्वीकार करूया. परंतु आपला प्रचार जो आहे तो आपण करू. येशूला लोकांना सांगू की येशू हाच देवाचा पुत्र आहे. मग हे कन्व्हर्शन किंवा त्याचं परिवर्तन तो देव करणार. आणि आम्ही समजा त्यांना बाप्तिस्मा नाही दिला तरी आपण जो संदेश सांगत आहोत तो संदेश तर आम्ही त्यांना देत आहोत. मग जे स्वीकार करतात त्यांचा परमेश्वर तारण करणार. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण कोणाला बाधा बनवू नये, आपण कोणाला अडवू नये, आपण कोणाच्या कार्याला बंदी लावू नये. कारण हे करणारा दुसरा कोणी नाही, देव आहे. आम्ही कधी कधी काय म्हणतो, हे मी केलो, मी रोखत आहो, असं काही कोणाकोणाला वाटते. देवानं एवढी सृष्टी निर्माण केली, आम्हाला विचारलं का देवानं? काही गरज पडली का? नाही. सूर्य बनवलं देवाने, चंद्र बनवलं, हे पृथ्वी देवाची आहे. आमच्या माणसाची काही याच्यामध्ये ताकद नाही आहे, काही ताकद नाही. मग आम्ही किती काय करून आम्ही काय करणार आहोत? देव जे करणार आहे तेच होणार आहे. देव, मानवाला देवाने निर्माण केलं आणि देवच चालवत आहे. मग आपण चिंता करायची गरजच नाही, आपण चिंता करायची गरज नाही. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण प्रार्थना करूया, आपण प्रार्थना करूया, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया. सर्वांना आशीर्वाद मिळावा, सर्वांच्या कुटुंबामध्ये देवाचा आशीर्वाद असावा, सर्वांच्या मुलाबाळांचे भलं व्हावं, आमच्या भारत देशाचे भलं व्हावं, आमच्या महाराष्ट्राचे भलं व्हावं, जे कार्यरत आहेत त्या लोकांचं भलं व्हावं, सर्वांना आशीर्वाद मिळावा, सर्व सुखी राहावं, अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. कारण सर्व काही करणारा परमेश्वर आहे आणि परमेश्वर कोणाला भेदभाव करत नाही. परमेश्वर कोणाला उच्च मानत नाही ना दुज मानत नाही. तो नीतिमानावरही पाऊस पाडतो, अनीतिमानावरही पाऊस पाडतो. तो खऱ्यावरही सूर्य उगवतो, खोट्यावरही सूर्य उगवतो. कारण तो देव आहे. देवाचं प्रेम कोणीच मापू शकत नाही. देवाचं प्रेम कोणा सर्वासाठी सारखं आहे. मी पाप केलो म्हणून देव मला माझ्यासाठी वेगळं व्यवहार नाही करत, सर्वासाठी सारखंच. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सुद्धा सर्वासाठी सारखं व्यवहार करूया, प्रार्थना करूया. आमच्यासाठी आमचे भविष्य किंवा आमच्यासाठी कायदे बनवण्यासाठी आपण प्रार्थना करूया, देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करूया आणि सर्वांना आशीर्वाद मिळावा म्हणून आपण आमची मनोकामना त्यांच्यासाठी व्यक्त करूया. देवाच्या कृपेने सर्व आशीर्वादित व्हावं अशी आपण अपेक्षा आणि प्रभूचरणी प्रार्थना करूया.